द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचनं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुचरणप्रतापे पुण्य पापे जलादि त्रिभुवनसमतीर्थे ज्ञानगंगे मिळाली। शुभाशुभ पाहता भावना राम झाली। निशिदिनी गुरुराया उन्मनी झोपाली। श्रीराम समर्थ। आजच्या परमभाग्याच्या दिवशी सर्वप्रथम निंबर्गी महाराजांच्या चिमण परंपरेतले सर्व सद्गुरू आणि इंचगिरी संप्रदायातल्या सर्व परंपरेतील सद्गुरू यांच्या परंपरेशी जुळून असलेले सर्व साधक संत महंत यांना मी वंदन करतो। तसंच मामासाहेब केळकर, दासराम केळकर, आपले अण्णा ते म्हणजे चंद्रशेखर महाराज तर ह्यांच्याच परंपरेत आज गादीवर असलेले दीपक तथा नाना महाराज यांनाही मी अभिवादन करतो। याचं कारण असं की परंपरेची गादी चालली पाहिजे आणि ती चालवण्याची शक्ती कोण देतो? त्या परंपरेतले थोर सत्पुरुषच देत असतात। कारण त्यांची कृपा, जो त्यांचा संप्रदाय आहे त्याचा विस्तार व्हावा याच्यासाठीच होत असते। तेव्हा या सर्व कृपेचे आपण पात्र अशा प्रकारचे सद्भक्त आहात, तेव्हा आपल्याही चरणी मी वंदन करतो आणि आजच्या प्रवचन सेवेला आरंभ करतो। आज इथे मी जी प्रवचनासाठी ओवी घेतलेली आहे ती दासबोधामधल्या दशक 16 मधली समास पहिला जो आहे वाल्मिक निरूपण त्याच्यातली 10वी ओवी आहे आणि ह्या ओवीचा पूर्णपणानं आपल्या पर्वकाळाशी, कीर्तन परंपरेशी आणि गुरुबोधाशी समन्वय असल्यामुळं आज ती ओवी एक औचित्याचा भाग म्हणून मी निरूपणाला घेतलेली आहे। ओवी अशी आहे, वाल्मिके तेथे तप केले, ते वन पुण्य पुण्य पावन झाले, शुष्क काष्ठी अंकुर फुटले, तपोबळे जयाच्या। आता या ओवीच्या अनुषंगानं आपल्याला जे काही पाहायचं आहे त्याच्यातले 4 मुद्दे असे आहेत की हा वाल्मिक कोण होता की ज्यानं तप केलं। दुसरी गोष्ट म्हणजे तपोवन कोणतं की जे पुण्यपावन झालं। तिसरी गोष्ट अशी की शुष्क काष्ठ म्हणजे काय आणि त्याला अंकुर कशाचा फुटला। आणि शेवटची गोष्ट म्हणजे तो कशामुळे फुटला तर नारद महर्षीनं सद्गुरु कृपेच्या स्वरूपामध्ये वाल्या कोळीला जो उपदेश केला त्यामुळे त्यांच्या देहामध्ये परिवर्तन घडून आलं आणि आत देहामध्ये अंकुर फुटला। तो अंकुर कशाचा याचाही विचार या प्रवचनामध्ये आपल्याला करायचा आहे। आता हा करण्यापूर्वी 2 औचित्याच्या गोष्टी मला आपल्यासमोर ठेवायच्या त्या अशा की आज पूर्व पर्व पुण्य काळ, कारण उत्तर पूर्व पुण्यकाळ पुन्हा आणखीन एक सप्ताह आहे म्हणून पुण्य पर्व काळ पूर्वार्ध असं मी म्हणेन। त्यामध्ये तिहेरी ऋणानुबंध आपल्याला इथे यांच्या
पत्रामध्ये आणि पत्रिकेमध्ये पाहायला मिळतो. तो ऋणानुबंध असा आहे की मामासाहेब केळकर यांची 59वी पुण्यतिथी ही काल झाली आणि आज त्या पुण्यतिथीच्या निमित्तानं त्यांना कोणत्या प्रकारानं आपण अनुसरत आहोत याचाही विचार यामध्ये समाविष्टित आहे. दुसरी गोष्ट अशी की मामासाहेब केळकर यांना तात्यासाहेब कोटणीस यांनी अखंड कीर्तनाची जी अनुभूती आणि आज्ञा दिली तिचाही एका अर्थानं वर्धापन दिन हा साजरा होतो आहे. आणि तिसरी गोष्ट अशी की मामासाहेब हे दासबोधातली 7वी, 8वी, 9वी आणि 10वी ही समासाची वाचनाची जी काही परिणती अपेक्षून वाचत होते त्या परिणतीला स्वतःच तात्यासाहेब केळकर यांनी प्रकट होऊन त्यांना अखंड कीर्तन करण्याची आज्ञा दिली. हे अखंड संकीर्तन जे आहे ना ते फक्त आपल्या चिमळ संप्रदायातल्या याच परंपरेमध्ये आहे. हा त्यातला एक विशेष असा भाग आहे. दुसरी गोष्ट अशी की या वर्धापन दिनानिमित्त मामासाहेबांची परंपरा दासराम महाराजांनी चालवली, त्यांची परंपरा चंद्रशेखर महाराजांनी चालवली आणि तीच परंपरा आज दीपक तथा नाना महाराज चालवित आहेत. याचा मला आनंद वाटतो. कारण असं आहे, परंपरेनं आलेलं पुण्य काय आहे हे विद्यमान काळातल्या गादीवरच्या माणसांच्या मुखातून बाहेर पडतं. हा याच्या पाठीमागचा एक सिद्धांत असतो. आपण सगळे कशामुळे बोलू शकतो? आपली पूर्व परंपरा काय आहे, तिचे जे संस्कार आपल्यावर आलेले असतात ते संस्कार आपल्या मुखातून बोलत असतात. हाच या संदर्भातला विशेष अर्थ आहे. आता ह्या ओवीच्या अनुषंगानं बोलायचं तर आज जसा हा पर्वकाळ तिहेरी ऋणानुबंधाचा होता ना तसा हा पर्वकाळ आणखी एका संदर्भातला आहे. आपल्या निंबर्गी संप्रदायामध्ये चिमळ संप्रदाय असो किंचगिरी संप्रदाय असो त्या दोन शाखेमध्ये जरी असलेला हा संप्रदाय असला तरी त्याची नाळ एकच आहे. आणि ही नाळ विवेचनाची, स्वानुभूतीची आणि प्रचितीची ही कशातनं आहे? श्रीमद दासबोध याच्यातून आहे. दासबोध हा ग्रंथ आपल्या संप्रदायाचा प्रमाण ग्रंथ आहे आणि तो असल्यामुळे हा दासबोध ग्रंथ कुठे निर्माण झाला? तो शिवथर घळीमध्ये निर्माण झाला. आता या शिवथर घळीमध्ये तो निर्माण झालेला असल्यामुळं आज दासबोध जयंती आहे हा त्याच्यातला आणखी एक विशेष भाग आहे. म्हणजे जिथे लेखन प्रकटलं समर्थांच्या मुखातून त्यांच्या शिष्याला कल्याण स्वामींना, तो आजचा जयंतीचा दिवस आहे. मग त्याचं विशेष काय आहे? तर त्याचं विशेष असं आहे की या दोन्ही परंपरामध्ये त्रिकाळ नेम, त्रिकाळ भजन, त्रिकाळ अशा प्रकारची आरती आणि त्याबरोबरच चिमळ संप्रदायामध्ये त्याच्यात अधिक असलेलं अखंड कीर्तन परंपरेचं स्वरूप. आता थोडक्यात एक गोष्ट कधीतरी माझ्या मनात सतत येऊन जाते की प्रवचन करणं मला तसं सोपं आहे पण कीर्तन करणं हे अत्यंत अवघड आहे. याचं कारण असं की विचारांचं अनुसंधान, कथेचं अनुसंधान, तत्त्वज्ञानाचं अनुसंधान हे कीर्तनकाराला हे असं न घेता ठेवावं लागतं. आणि त्यामुळं त्यांची खरोखरीच कीर्तनाची तयारी आणि त्यातून लोकांना होणारं प्रबोधन हा थेट दासबोधाच्या माध्यमातून आपल्या गुरुपरंपरेने दिलेला हा उपदेश आहे असं मला वाटतं. आता याच्यामध्ये एक मी प्रतीक आपल्याला सांगतो की शिवथर घळीचा जसा हा दासबोधाचा ग्रंथ जन्माला येण्याचं ठिकाण आहे ना तसं आपल्यालाही जो काही ग्रंथ म्हणजे त्याचा बोध करणारे जे आपले सद्गुरू आहेत ना त्यांनी तो कसा दिलेला आहे आपल्याला सांगतो. आपण अनेक जण शिवथर घळीला जर जाऊन असाल तर शिवथर घळ कशी आहे हे मी आता त्याच्या प्रतीकात सांगतो. म्हणजे तीच शिवथर घळ आपल्या देहात आहे हे आपल्या लक्षात येईल. त्याची गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला आपण पाहतो शिवथर घळीचं स्वरूप कसं आहे, 3 प्रकारात आहे. खाली जो पायथ्यावरचा डोंगर आहे तो थोडा चढून गेल्याशिवाय शिवथर घळीची पोकळी
की जिथे समर्थ रामदास स्वामी आणि कल्याण स्वामी यांच्या दासबोध निर्माणाची एक संवाद भूमिका सिद्ध झाली. आणि त्याच्या वर आणखीन खाली जेवढा डोंगर आहे ना त्याच्या तिप्पट का चौपट डोंगर वर आहे. मग हे आपल्या शरीरात आहे का? आहे. कुठं आपल्याला सांगतो, जेव्हा आपल्याला गुरुबोध होतो ना तेव्हा या मस्तकामध्ये जे ज्ञान होतं त्याची उंची ही वरच्या डोंगरा एवढी असते. त्याच्या मध्यभागी काय आहे? अंतःकरण आहे. अंतःकरणात सद्गुरूंनी जो उपदेश केला त्याचा प्रवेश झाल्याशिवाय ते ज्ञान आपल्याला पचत नाही, पोहोचत नाही. आणि त्यानंतर तिसरी जी गोष्ट आहे ती तो जो छोटासा भाग आहे पर्वताचा तो म्हणजे संप्रदायाचा पाया आहे. या पायावर अंतःकरणातला बोध मस्तकात आत्मज्ञानाच्या स्वरूपापर्यंत येऊन पोहोचतो. अशा प्रकारची भूमिका या शिवथर घळीची असल्यामुळं आपण सगळेजण शिवथर घळीतच बसलेलो आहोत. समर्थ रामदास स्वामी दासबोधाच्या माध्यमातून आपल्याला सांगतायत आणि म्हणून ती ओवी घेतली की जे गुरुच्या मार्गदर्शनानं माणसाचा परिवर्तन होऊ शकतं. आता याची गंमत अशी आहे की ज्या वेळेला हे ग्रंथातला हा समास आपण पाहिला त्यावेळेला इतर ठिकाणी काय असतं की अगोदर कथाभाग सांगत 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 त्याचा शेवट सांगितलेला असतो. इथं समर्थ रामदास स्वामींनी उलटी गोष्ट केली आहे. अगोदर वाल्मिकी का श्रेष्ठ हे सांगितलं आहे आणि तो श्रेष्ठ कशा झाला, कशामुळे झाला आणि त्याच्या श्रेष्ठत्वाचं लक्षण काय झालं, त्याच्यात कोणतं परिवर्तन झालं ही गोष्ट मध्ये मध्ये त्यांनी सांगितली आहे. आणि शेवटी ते म्हणतात की अशा प्रकारच्या ऋषीला माझा नमस्कार असो. मग अशा प्रकारची ही जी वाटचाल आहे ही आपल्याला समजून घ्यायची आहे. त्याचं कारण असं की याच्या पाठीमागे मी एक असा सिद्धांत मनाशी बांधतो की मी पूर्वी कसा होतो, गुरुबोधानंतर काय बदल झाला आणि तो बदल झाल्यानंतर माझ्यात काय परिवर्तन झालं याचाच सर्व भाग वाल्मिकीच्या ह्या तपानं म्हणजे वाल्याचा जो वाल्मिकी झाला, वाटणाऱ्या माणसाचा जो ऋषी झाला त्याच्या परिवर्तनात आहे असं आपल्याला पाहता येईल. आता हा काय करीत होता, समर्थांची रचना कशी आहे पहा तेही सांगतो. त्यांचे शब्दसुद्धा पारखून घ्यावेत असे आहेत. पूर्वी केली दुष्टकर्मे परी पावन झाला रामनामे, नाम जपता दृढनेमे पुण्य सीमा सांडिली. नामस्मरण केल्यानं पुण्य जमा होतं हा भाऊसाहेब महाराजांचा सिद्धांत आहे. त्यांच्या पत्रात सगळीकडे घेतं पुण्याचा गोळा गोळा झाला पाहिजे असं जे भाऊसाहेब महाराज म्हणतात. त्याचा अर्थ प्रचितीची जी काही खूण आहे ती तुमच्या मनाशी जेवढी म्हणून साचेल तेवढं ते पुण्य तुम्ही तुमच्या डोळ्यानं पाहू शकता. म्हणजे आपला मुखानं चालत असलेला नाममंत्र आणि दृष्टीला दिसत असलेलं रूप या दोन्हीचा ताळमेळ जर घालायचा असेल तर तो आपल्या हातानं, आपल्या डोळ्यानं, आपल्या कानानं आपण ऐकू पाहू शकतो. असा हा संप्रदाय आहे. दुसऱ्या संप्रदायामध्ये अशा प्रकारची आत्मखूण कुठे दिसत नाही. हा या संप्रदायाचा विशेष आहे. अरे तुझी प्रचिती तू पहा म्हणजे तेवढा अंतर तू चालू गेलायस. तुझ्या डोळ्याला जे पुण्य दिसतं म्हणजे दृष्टी जी प्रचितीला पाहते ना ती प्रचिती म्हणजे तेवढी वाटचाल आहे तुझी. आणि मग अशी वाटचाल ज्याची झाली त्याला यांनी नाम जपता 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 पण ते कसं दृढ नेमानं नित्यानं नेम हा जर दृढपणे केला म्हणजे निर्धारपूर्वक केला तर तो गुरु कृपा करून तुमच्या डोळ्यापुढे ईश्वराचं रूप प्रकट केल्याशिवाय राहत नाही. हा सिद्धांत त्याचा. आता मग ते म्हणतात ह्यानी काय केलं, समर्थाने शब्द फार चांगला वापरला आहे की इथं पूर्वी दुष्टकर्मे केली. आता समर्थ वासुकताचा हा वाटमारी आहे वाल्या आणि तो वाटमारी काय करत होता, लोकांना लुटायचं, त्यांना धमकी द्यायची, त्यांचे खून पण काढायचे. दुष्टकर्म म्हणजे त्यांचा जीवे मारत. तर जीवघातकी असा शब्द समर्थाने वापरला आहे बघा. म्हणजे त्याला तर खुनी म्हणत नाहीत किंवा भामट्या म्हणत नाहीत. समर्थांच्या वाचेला दर्जा जो आहे ना तो या पदामध्ये आपल्याला या वाक्यानं दिसतो की हा कसा आहे
जीवघातकी आहे, जीवाला घात करणार आहे असा हा वाल्मिकी आहे. आणि त्यांनी काय केलं की तो पावन झाला. पूर्वी दुष्टकर्मे करत होता पण तो पावन झाला. आता आपण वाल्मिकीसारखे लुटारू नाही आहेत. आपण कोण आहोत? वाल्मिकीच्या सारखेच आहोत. पण काही वेळेला आपण कुणी आपल्या उच्चारानं दुसऱ्याचं मन भंग करतं, तीही एका अर्थानं इजाच आहे, ज्याला आपण मानसिक आघात म्हणतो. कधीकधी लहानपणी आपल्या सगळ्यांचा अनुभव असेल की आपल्या मुलांना फार आपण चपाटे मारले, त्याच्याबद्दल आज असं वाटतं की त्याला नियम समजावेत, शिस्त लावावी. हे जरी केलं तरी हाताचे चपेटे ज्यांनी सोसले त्या सोसलेल्या चपेट्यातून मी पुढे असा विचार केला पाहिजे की यापुढे माझा हात कुणावरही धक्क्यासाठी पडता कामा नये, तो आशीर्वादासाठीच झाला पाहिजे. हे जे आईवडिलांचं पुण्य आहे, हे जे आईवडिलांची शिकवण आहे, ही शिकवण अशा प्रकारे परिवर्तन तुमच्यामध्ये घडवून आणते. आणि मग आपण मुलाला सांगतो अरे नको त्याला मारू का, तर त्यावेळेला मी आजोबा झालेला असतो. हा त्याचा भाग आहे. आणि अशी ही शिकवण ही समर्थ रामदासांनी इथे दिलेली आहे. मग ते पुढे म्हणतात आता हा जीवघातकी होता, पण असा जीवघातकी पापी दुराचारी माणूस त्याला परिवर्तन होऊन जीवन चांगलं जगण्याची शक्यता आहे का हो? तर आपण सगळे काय म्हणू, हे पातकी मनुष्य कुठं उद्धरून जाईल काय? पापी मनुष्य झाला तर त्याचा कधी उद्धार होईल काय? तर गीता आणि ज्ञानेश्वरी एक तुम्हाला आश्वासन देते. आता याच्यामध्ये 2 संदर्भ मी आपल्याला देतो की कुठे देते ते. आता गीतेमध्ये अध्याय 4 जो आहे त्याच्यामध्ये अपिचेदसु पापेभ्यः असं म्हटलं आहे. म्हणजे जो पाप करणार आहे, अतिशय पाप करणारा आहे, तो कितीही मोठा पापी असला तरी ज्ञानदेवानी त्याचं स्पष्टीकरण केलं आहे की तो जर माझ्या ज्ञाननौकेत बसेल तर तो उद्धरून जाईल. मग ज्ञाननौका कोणती? ज्ञाननौका म्हणजे आत्मज्ञानी संतांच्याकडून जो नाम घेऊन स्मरणाला बसतो ती नौका, त्याला नामनौका म्हटलेलं आहे. मग त्याचं वल्ह कसं आहे? ते नौका कशी पुढे जाते? हाताने वल्ह वळवलं तर पुढे जाते. तसं नामस्मरण श्वासोश्वासात जर तुम्ही करत राहाल तर ते पुढे तुमच्या घेऊन जाईल तुम्हाला. नाव जशी एकाच ठिकाणी बसून पुढं जाऊ शकत नाही, तसं श्वासोच्छ्वासात नामस्मरण केल्याशिवाय साधकाच्या ठिकाणी प्रगती प्राप्त होत नाही. पुढे त्यांनी आता पुढं काय म्हटलं आहे, तर ह्या ज्ञाननौकेत जो बसेल म्हणजे जो माझ्या नामनौकेत बसेल, म्हणजे एखादा जर पापी मनुष्य असेल आणि तो एखाद्या सद्गुरूंच्याकडे गेला आणि त्याला म्हणाला की देवा मी काही पापं केली आहेत पण माझा उद्धार होईल का नाही, आता मला असं वाटतंय की माझ्या जीवाला काही बल उपासनेचं प्राप्त झालं तर माझ्या जीवनाचं परिवर्तन होईल का नाही. तर ज्ञानदेव म्हणतात अरे 1000 नौका आहेत ना तिथं, त्या 1000 नौकेपैकी एका नामाच्या नौकेत तू बस आणि नामस्मरण कर. ती नौका जिथं बांधलेली आहे ना एका ठिकाणी, ती हळूहळू दैव सुटून ती पुढं जायला लागेल, म्हणजे तुझी त्याच्यामध्ये प्रगती व्हायला लागेल असं ते म्हणतात. आता दुसरा संदर्भ असा आहे अपिचेत सुदुराचारो, याच्यामध्ये त्यांनी अध्याय 9 हा श्लोक 30 आहे आणि त्याच्यात ते काय म्हणतात, जो पापाचरणी आहे ना, जो दुराचारी आहे ना, तोही साधूसारखा सदाचारी होऊ शकेल असं त्यात त्यांनी म्हटलं आहे. मग केव्हा होईल, तर तो असं त्याच्यात ज्ञानदेव म्हणतात तू वाईट कर्म केलंस ठीक आहे, पण त्याचा तुला पश्चात्ताप होतो आहे का? आणि पश्चात्ताप जर मनुष्याला होत असेल तर त्याचा अर्ध पाप निघूनच जातं. पश्चात्ताप दग्ध माणूस जेव्हा सद्गुरूंच्याकडे येतो तेव्हा सद्गुरू ओळखतात की अरे ह्याला केलेल्या कर्माचं काहीतरी वाईट वाटतं आहे, पण हा सुधारू शकेल केव्हा? पश्चात्ताप दग्ध झाल्यानंतर त्याला अट घातली आहे ज्ञानदेवानी की तू जर गुरुमंत्र घेशील, ही पहिली अट. दुसरी म्हणजे तू एकनिष्ठ साधक होशील, दुसरी अट. तर त्या साधकावस्थेला कुठेही खंड न देता तू नामस्मरण कर, तर तुझ्यामध्ये परिवर्तन होईल, म्हणजे तू उद्धरून जाशील. आश्वासनच दिलं आहे त्यांनी. मग असे कित्येक पापी उद्धारून गेलेत की हो. आणि मग त्याच्यामध्ये पुढे त्यांनी असं म्हटलं आहे की अशा प्रकारे या
वाल्याकोळीला सुद्धा त्यांनी उद्धरणाचा मार्ग दिला, पण त्याला पश्चात्ताप केव्हा झाला हे पुढे दिलं बघा समर्थाने. आता इथे पुढे काय म्हणतात की त्याला नारद मुनी भेटले, म्हणजे कथा कशी वेगळ्या पद्धतीने सांगितलं. अगोदर काय चांगलं झालं सांगितलं आणि मग ते हे चांगलं कसं झालं याचं उदाहरण समर्थ देतात. हा पुन्हा समर्थांचा काव्यविलास आहे. बुद्धी ही मांडत असताना पहिल्यांदा तिचं प्राप्तव्य सांगितलं आहे आणि ते प्राप्तव्याकडे कसं तो जातो हे पुढं सांगितलं आहे. कारण आपणही पहिल्यांदा त्या प्राप्तव्यातच आलेलो आहोत. आता या प्राप्तव्याकडे मी कसा आलो याचं चिंतन करत असताना वाल्याचा वाल्मिकी झाला, तसा मी साधकाचा संत होईल, संतांचा सद्गुरू होईल आणि सद्गुरूचा देव होतो. आपल्या संप्रदायामध्ये सद्गुरू तोच देव अशा प्रकारचं वचन हे भाऊसाहेब महाराजांच्या आरतीमध्ये देखील आहे आणि सर्व आपल्या परंपरेनं सांगितलं आहे की देव, गुरु हा देवापेक्षा मोठा नाही. गुरुविना देव नाही दुजा पाहता त्रैलोकी, ज्ञानदेवांचाच अभंग आहे. मग पुढे ते म्हणतात की त्याला काय केलं त्यांनी. नारद ज्याला त्याच्याकडे आले, वाटेनं चालले होते, त्याला वाल्याकोलीने त्याला हटकलं, इकडे या म्हणून. आता तुमच्याजवळ काय काय आहे ते सगळं मी लुटून देणार आहे म्हणून. ते म्हणले काय हरकत नाही, पण तुला काय त्याचा उपयोग नाही. माझ्याजवळ ज्या ज्या गोष्टी आहेत ते मुखात माझ्या सतत नारायण 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 आहे, ते तुला काय काढून घेता येत नाही, कारण तू काय नारायण म्हणणारा नव्हेस. दुसरी गोष्ट अशी, माझ्या गळ्यात विणा आहे, ती विणा तुला काय उपयोगाची. भोपळा येतो, मी वाजवतो म्हणून तो नारायण नारायण वाजतोय, तुझ्या हातानं तो वाजणार नाही. तिसरी गोष्ट म्हणाले, माझ्या हातात चिपळ्या आहेत, तू चिपळ्या कशाला वाजवशील, तू तर कुऱ्हाड घेतलेली आहेस हातात, ज्या हातात तू कुऱ्हाड घेतली आहेस तिथं चिपळ्या कुठून वाजणार आहेत. म्हणून ते काय म्हणतात, त्यांनी मजा केली आहे की अरे असं कर, तुला मी नाम देतो की ज्या नामाचं स्मरण केल्यानंतर तू या तुझ्या वृत्तीतून म्हणजे दुष्टकर्मातून मुक्त होऊन तू सद्धर्म पालन करणारं होशील. पण ती कशी. आता तिथं एक शब्द असा येतो, उफराट्या नामासाठी वाल्मिकी तरला उठाउठी. आता हे उफराट नाम कोणतं याचा थोडासा मी खुलासा करतो. आता या उफराट्या नामाबद्दल काही प्रवचनकार कीर्तनकार याचा एक विनोदासाठी म्हणून भाग असा सांगतात, पण प्रत्यक्षतः नारद ते देईल का असा जेव्हा मी विचार करतो तेव्हा नारदाने काय दिला, उफराटं नाम कोणतं दिलं हे आपल्याला पाहायला मिळतं. आता ते लोक असं सांगतात, वाल्मिकीला मारायचं ठाऊक होतं आणि मारायचं ठाऊक असल्यामुळे तो लोकांना म्हणायचं होता मरले का नो, मग मरा मरा म्हण तुला हे जमत असलं तर, म्हणजे ते मरा मराचं राम राम होईल असं एक सांगतात. पण गोष्ट चांगली आहे, विनोद थोडासा होतो आणि उफराट्या नामाचा हा एक अर्थ सर्वसाधारण अर्थ आहे, पण याच्यातला गूढ अर्थ वेगळा आहे. आपल्या संप्रदायामध्ये काकासाहेब तुळपुळे म्हणजे ज्यांची आम्ही ऐकली तो सांगतो आपल्याला, काकासाहेब तुळपुळे त्याच्यानंतर रामण्णा हे याचा अर्थ सांगताना उफरटं नाम म्हणजे कोणतं, तर आपली जी वाणी आहे ना ती परा पश्चंती मध्यमा आणि वैखरी अशी आहे. मग वैखरी नामापासून त्यांनी प्रारंभ केला आणि श्वासोच्छ्वासात नाम घेईपर्यंत तो परावाणीला गेला. त्या परावाणीतून रामाची कथा निर्माण झालेली आहे असं ते सांगतात. वैखरी नाम केल्यानंतर रामाचं चरित्र दिसेल काय डोळ्याला, आत्मज्ञानाशिवाय दिसत नाही असं समर्थानेच या ठिकाणी म्हटलेलं आहे. मग ते काय झालं की उफराटे नाम म्हणता वाचे पर्वत फुटले पापाचे, सर्व पाप नाहीसं झालं राम 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 म्हटल्यानं, आणि ध्वज उभारले पुण्याचे ब्रह्मांडावरते. आता ब्रह्मांड म्हणजे त्याचं शरीर पिंड तेवढाच विचार आहे. ब्रह्मांड सगळ्या ब्रह्मांडाचा विचार त्यांनी सांगितलेला नाही, त्याच्यापुरता तो परिवर्तनशील झाला. तो कसा, ध्वज उभारले पुण्याचे, त्याला हळूहळू रामाच्या नामानं देवाचं दर्शन व्हायला लागलं अशी परिस्थिती म्हणजे उभारले पुण्य. आता पुढे ते म्हणतात, आता आपली जी निरूपणाची ओवी आहे त्याच्या अनुषंगानं काही त्याच्यात कथाभाग येतो तोही आपल्याला सांगतो. आता तिथं असं म्हटलं आहे, वाल्मिके जेथे तप केले, ज्या रस्त्यावर म्हणजे वाटमारीचा जो रस्ता होता तिथेच वाल्मिकी होता ना, म्हणजे तीच भूमी होती. मग ती भूमी, ज्या भूमीवरून तो वाईट गोष्टी करत होता, गुरुपदेशानं ती भूमी काय झाली, पुण्यभूमी झाली. ते तप जिथे केले
तीच भूमी, तोच त्याचा रस्ता हा भक्तिमार्गाकडे जाणारा ठरला. ते वन पुण्य पावन झाले. ते वन म्हणजे शरीर, जागा, स्थळालाही वनच म्हटलंय की ज्या ठिकाणी तो उभा होता तिथे त्याची प्रवृत्ती पालटली. आणि काय झालं, जे ते वन म्हणजे शरीर. आता या वनाची हकीकत कशी आहे तेही समर्थ सांगतात की हे वन पावन झाले. आता वन म्हणजे त्याचे दोन अर्थ आहेत. वन म्हणजे भूमी आणि वन म्हणजे शरीर. ज्या भूमीवर तो उभा होता ती वाट होती दरोडेखोर उभा राहिल्याची खिंड, ज्याला आपण म्हणतो, जिथे गाठून मारता येतं, तीच पावन झाली. आणि दुसरं म्हणजे शरीर, जिथे प्रवृत्ती त्याची वाईट होती ती सत्प्रवृत्त व्हायला लागली. मग त्याचं उदाहरण त्यांनी दिलं आहे. दासबोधामध्ये दोन शब्द येऊन जातात बघा. एक आहे अरण्यवन आणि दुसरा आहे आनंदवन. जोपर्यंत वाटमारी करणारा हा वाल्या ज्या ठिकाणी उभा होता ते होतं अरण्यवन. मग अरण्यात काय असतं? श्वापद असतं. तिथं कुठला चांगला विचार येणार आहे? कोणाला दयाबुद्धी अरण्यात अशी येईल का? नाही. अरण्यातले सगळे जे काही वाघ, सिंह, हे सगळे प्राणी आहेत हे मारून खाणारेच आहेत. म्हणजे हाही तोच ते करत होता ना. काय तो पैसा घेत असेल, जीव नाही घेता ते, पण जीवाला त्रास तरी देत होता का नाही? म्हणून त्यांनी असं म्हटलं की तो अरण्यवनात होता. पण ज्या वेळेला तो राम नाम घ्यायला लागला त्यावेळेला त्याला दर्शनाचा आनंद झाला. तेच वन अरण्याचं असलेलं, श्वापदांचं असलेलं, हे ईश्वर दर्शनाच्या आनंदानं भरून गेलं. अशा प्रकारची भूमिका तो सांगतो. आणि मग अंकुर फुटले पापाचे म्हणजे काय की शुष्क काष्ठी अंकुर फुटले. आता पहिल्यांदा शुष्क काष्ठ म्हणजे आपण घेऊया. काष्ठ म्हणजे शरीर, ते शुष्क म्हणजे वाळलेलं. मग हा देह कसा होता? वाल्या कोळीचा शुष्क काष्ठासारखाच होता. म्हणजे त्याला शरीर असून त्याला मन, अंतःकरण, दया, क्षमा, शांती याचा स्पर्शच नव्हता. मग त्यामुळे काय झालं होतं की तो काय वाळलेलं लाकूड असावा असा झाला होता. शुष्क म्हणजे जो भक्तिविहीन आहे ना त्याला शुष्क म्हणतात. आपण काय वेळेला एखाद्या माणसाला म्हणतो, अहो तुम्हाला काय त्याची काय दया येत नाही का? किती कठोर आहात तुम्ही. शुष्क मन आहे का तुमचं वाळलेलं, की तुम्हाला काय पाजरच फुटत नाही? साधा कोंब एखाद्या कोथिंबिरीला पेरलं तर लगेच येतो, इतका सुरेख चव देतो. मग इथं तर काय आहे? अंकुर फुटले म्हणजे भक्ती निर्माण झाली. त्याला असं वाटायला लागलं की आपल्याला जे नारदांनी सांगितलं त्याच्यातून भक्तीनं मला देव दिसू लागला, हे परिवर्तन झालं. आणि मग गुरुकृपेने काय होते हा सिद्धांत पुढं समर्थ सांगतात. हे असं सांगितलं आहे बघा, गुरुकृपेनं हे इतकं सगळं होतं, पण गुरुकृपा काय करते तर गुरुकृपाने परिवर्तन घडून येते हा सिद्धांत आहे. म्हणजे तुमच्या मूळच्या स्वभावात बदल होतो. कोणी रागीट असेल तर शांत होतो, कोणी क्रूर असेल मायाळू होतो. म्हणजे हे परिवर्तन असं व्हायला लागलं की तो आपण त्याला म्हणतो, अरे मनुष्य बदलला बरं का, आता तसा राहिला नाही. हे परिवर्तन आहे. म्हणजे भयंकर रागाला येणारा मनुष्य पुढे पुढे म्हणतो, अहो मी नामस्मरणाने आता थोड्या शांत रीतीनं विचार करू शकतो. हा नामस्मरणाचा, हा गुरुकृपेचा, गुरुबोधाचा परिणाम आहे. असा त्याच्यातला भाग हा आपल्यामध्ये घडून येतो. मग ते काय म्हणतात की हा शुष्क काष्टी म्हणजे कसा होता? परमार्थ विहीन होता असं रामदास स्वामी म्हणतात. त्याला भक्ती म्हणजे काय, परमार्थ म्हणजे काय काही माहितीच नव्हतं. आणि मग आता काय झालं? कोणता अंकुर फुटला? आता भाऊसाहेब महाराजांनी त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. आपण जर ज्ञानमार्गाची पत्र वाचली ना तर त्या ज्ञानमार्गाच्या पत्रामध्ये भाऊसाहेब महाराजांनी हे वाल्या कोळीचं म्हणजे वाल्याचा वाल्मिकी कसा झाला याचा संदर्भ घेतलेला आहे. ते म्हणतात कोणता अंकुर फुटला हो? तिथं काय झाड उगवलं नाही, त्याच्या अंतःकरणात दया उत्पन्न व्हायला लागली, त्याच्या अंतःकरणात प्रेम निर्माण व्हायला लागलं, त्याच्या अंतःकरणात चांगुलपणा निर्माण व्हावा लागला. आपल्या ज्ञानदेवांचं एक वचन आहे बघा, कर्मे करावी चांगू हा निरोप माझा. तिथं चांगू शब्दाचे दोन अर्थ आहेत. एक म्हणजे चांगलं कर्म कर आणि चांगलेपणानं कर्म कर. देवाला पूजा करताना नुसतं तामणात घेतले, पाणी घातलं, पुसून ठेवून दिले, पूजा झाली चांगली आहे, पण मन लावून केली का ती झाली तर चांगुलपणानं होते. हा पितळेचा देव म्हणजे माझ्यासमोरचा देव आहे, हे फोटोतले गुरु म्हणजे सजीव गुरु आहेत, अशी भावना करून जेव्हा आपण ती पूजा करतो
तेव्हा ती गुरुकृपा तुम्हाला स्पर्श केल्याशिवाय राहत नाही. मग आपण म्हणता अहो काय देवाकडे पाहिलं, आता विठ्ठलाकडे पाहिलं. ज्याला भक्ती नाही ते दगड म्हणतात, पण ज्याला भाव आहे तो म्हणतात विठ्ठल आमच्याशी बोलतो. आपण कुठल्याही ठिकाणी जा, देव तुमच्याशी बोलतो म्हणजे काय, तुमच्या मनात भाव असतो तो देव तो देवाच्या मुखावर प्रकट होतो आणि तो तुमच्याशी बोलतो. म्हणजे तुमच्या अंतःकरणातलाच लपलेला भाव भक्तीमुळे प्रकट होतो, ही त्याच्यातली भूमिका आहे. मग त्याला भाऊसाहेब महाराजांनी आत्मज्ञान असं म्हटलेलं आहे, की त्याला जेव्हा आत्मज्ञानाचा अंकुर फुटला त्यावेळेला त्याची कामहाटी नाहीशी झाली. महाराजांनी वापरलेला शब्द आहे. त्याचे वासना विकार जे होते हे सगळे नाहीसे झाले आणि मग ईश्वर दर्शनाच्या खुणा दिसायला लागल्या. आपल्या समर्थ रामदासांनी ईश्वर दर्शन, वस्तुदर्शन, तसंच वस्तूच्या पाऊल खुणा, त्याच्या परमेश्वराची सहज खूण, यासाठी जो वस्तू हा शब्द वापरला तो इतका व्यापक आहे की ईश्वराची खूण म्हणजे वस्तू, म्हणजे जे आपल्याला काही देवाच्या कृपेनं वस्तू दिसते, म्हणजे त्याचं रूप दिसत असेल, सगुण असेल, निर्गुण असेल, जे काही असेल, ज्याच्या त्याच्या परीनं, ज्याच्या त्याच्या नामस्मरणानं जे त्याला दिसत असेल ते, किंवा भावत असेल ते, असं म्हणून फार अलीकडचा शब्द लिहा. सगळ्याला दिसत नाही पण आम्हाला भावतं असं जर वाटेल तर तोही तितकाच ज्ञानी आहे. शेवटी भावणं, कळणं आणि जाणवणं या तीन गोष्टी अशा प्रकारच्या या प्रचितीत असतात. वाचून प्रचिती आपल्याला जाणता येते पण कळून घेता येत नाही, त्याला प्रत्यक्ष साधनच करावं लागतं. म्हणून ते म्हणतात की आत्मज्ञान ज्यांनी मिळवलं आहे त्याला ईश्वराची दर्शनं होणं सहज शक्य आहे. महाराज तर म्हणाले डोळ्यावर दगड बांधा आणि माझ्यासमोर एखाद्याला आणून उभं करा, सांगतो तो मी कोण आहे तर. हे कशाने आलं? आत्मज्ञानाने आलं. तसं आत्मज्ञान हा नारद जो होता ना त्याच्याकडे होतं. त्यांनी ओळखलं होतं की अरे ह्याच्या हातून मोठं काम व्हायचं आहे, तेव्हा याचा आपण उद्धार केला पाहिजे, ही त्याला कळलेली खूण आहे. मग ते पुढे म्हणतात काय झालं त्याच्या ठिकाणी, उपरती आणि अनुताप तेथे कैसे उरेल पाप, देहामध्ये पुण्यस्वरूप दुसरा जन्म झाला. आता आपल्या सगळ्यांचे म्हणजे इथे बसलेल्या सगळ्यांनी आपल्या संप्रदायातले आहोत आपण ना, आपण गुरु केलेत, नाम केलं आहे, घेतलेलं आहे त्यांच्याकडनं, साधन करतो आहोत, म्हणजे सगळे आपण दुसऱ्या जन्मात आहोत. पहिला जन्म कोणता आहे? आईवडिलांनी दिलेला जन्म हा भौतिक सृष्टी दाखवण्यासाठी दिलेला आहे. आपण म्हणतो ना आमच्या आईवडिलांचे फार उपकार आहेत, त्यांनी आमच्यावर संस्कार केले म्हणून आम्ही हे जग बघू शकलो. तसे दुसरे उपकार अशाच प्रकारचे आईवडील हे गुरु माऊली आहेत. त्या गुरुनी काय केलं आहे की आपल्याला सृष्टी दाखवली. महाराजांच्या आरतीमध्ये जो सृष्टिकर्ता शब्द आहे तो इतका वजनदार आहे, इतका खरा आहे की ही सृष्टी तुम्हाला कुठं बघायला मिळाली होती? प्रकाश कधी बघायला मिळाला होता, बिंदू कधी बघायला मिळालेला होता, त्याच्यानंतर आकार कधी बघायला मिळाले होते. पण हे ज्या वेळेला तुम्हाला पाहायला मिळाले त्यावेळेला तुम्ही त्याच्याकडे बघून म्हणता हा हा काय देवाचा स्वरूप आहे. मनुष्य आत्मभान विसरतो. मग त्याच्यामध्ये ते म्हणतात की तू आता असं कर, तुझा दुसरा जन्म झाला आहे. म्हणजे जेव्हा मनुष्य गुरुकृपेनं नामसाधना करायला लागतो त्याच्याकडून मंत्र घेऊन, तेव्हा त्याच्या दृष्टीला जे दिसायला लागतं ते पाहणारा हा दुसरा जन्म आहे, पाहू शकणारा हा दुसरा जन्म आहे, म्हणजे साधकाचा जन्म आहे. जो सामान्य मनुष्य आहे तो आईवडिलांच्या जन्माची ऋण मान्य करतो. सामान्याचा साधक झाला की तो गुरुकृपेचं पूर्ण अशा प्रकारचं उपकार जाणायला लागतो. मग त्या ठिकाणी तो नारद मुनी म्हणाला अरे मी काय, मला ना घर ना पैसा, तू मला लुबाडून काय करणार, तुला काहीच मिळणार नाही. त्याच्याऐवजी मी एक गोष्ट तुला सांगतो, ऐकशील का बघ? सांगतो मी, ऐकायचं काम तुझं, नाही ऐकलं सोडून दे. पण माझ्याकडून वाटमारी करून तुला काहीच मिळणार नाही, उलट ब्रह्महत्येचं पाप लागेल तुला. आता त्याला ब्रह्महत्या माहिती नव्हती पण नारद मुनी म्हणाल्यावर त्याला कळली ती. आणि त्यापुढे त्यांनी काय केलं की गुरुनी एक युक्ती केली, नारदाने युक्ती केली. आणि तो काय म्हणाला, असं कर, तू पाप हत्या करून जे काय पालनपोषण करतोस ना तुझ्या कुटुंबाचं, पत्नी आहे, मुलं आहेत, त्यांच्या घरी जा, मी इथंच थांबतो, मी कुठं पळून जात नाही.
माझ्यावर पळून जायला वाहनच नाही आहे. तर मी इथेच थांबतो, तू तुझ्या घरी जाऊन विचारून ये की मी हे जे पाप करतो याचे भागीदार तुम्ही होणार का. आता माझं इथं चिंतन आहे थोडं, की स्त्रिया ह्या सर्वात अधिक चतुर, बुद्धिमान आणि हितोपदेश करणाऱ्या असतात. आपण काय विचारतो, अगं तुला काय वाटतं तू सांग, आणि तिला जे वाटतं ती इतकी विचार करून सांगते, हां तू म्हणतीस ते खरं आहे. हा सगळ्यांचा अनुभव आहे. मग इथं काय केलं त्यांनी की तिला घरी जाऊन विचारू दे. तेव्हा ती बाई काय म्हणते, त्या काळातली ती काय शाळेत गेली नव्हती, तिला पदवी मिळाली नव्हती, काय नव्हती, कसली सर्टिफिकेटसुद्धा नव्हतं. ती म्हणाली, हे बघा मी तुमची बायको आहे, ही आपली मुलं आहेत, यांना कसं काय पोटाला घालायचं हा विषय तुमचा आहे, माझा नाही. त्यामुळं या पापाचे भागीदार आम्ही होणार नाही, तेव्हा ते तुमचं तुम्ही बघा. मग हा नारद परत आला. आता इथं सल्ला का दिला तुम्हाला सांगतो. एक चिंतन असं आहे की आजसुद्धा स्त्रियांनी नवऱ्याला विचारलं पाहिजे, तुम्हाला पगार एवढाच आहे, मग त्याच्या दुप्पट आपल्याकडे घरात येत आहे, ते कुठलं येत आहे. आणि हा जेव्हा विचार ती बाई सांगेल त्याला नीतीची आठवण येईल की हे करतो ते आपण अनैतिक आहे. तेव्हा नीती मार्ग असं आहे, परमार्थाला नाम जसं आहे ना तसं नीती हे दुसरं पाऊल आहे. एकाच पावलाने आपण चालू शकत नाही, लंगडत पडून जाऊ. पण चालायला नाम आणि नीतीची ही 2 पावलं लागतात, त्याच्यावरूनच परमार्थाची वाटचाल करताना येते. मग त्याच्यामध्ये ते आला परत आणि वाल्या कोळीला जो म्हणाला, काय रे काय म्हणले तुझी बायको. नाराज, मी तुम्हाला शरण आलो आहे, ते कोणी माझ्या पापाचे वाटेकरी होणार नाही, मीच पापी ठरणार आहे, माझा उद्धार करा. म्हणजे एक स्त्री आपल्या नवऱ्याचा उद्धार करायला कारणीभूत झाली असं माझं म्हणणं आहे. आता ती गुरुकृपा, त्याची थोर, त्याची पत्नी, तिने त्याचे डोळे उघडले आणि हा मग म्हणाला, मुनी वर्या तू माझा आता उद्धार कर. आणि मग त्यावेळेला त्या आत्मज्ञानी अशा प्रकारच्या नारदानी, तर नारदाचा इथं अर्थही सांगतो, भागवतात एक हा अर्थ आहे त्याचा. नार म्हणजे ज्ञान आणि नारद म्हणजे ज्ञान देणारा. मग ज्ञान देणारा तो कोण, गुरु. गुरुशिवाय ज्ञान आहे कुठे. गुरुविना ज्ञान कुठं मिळतच नाही. म्हणून तिथं नार म्हणजे नारद हा दुसरा अर्थ आहे की नारद हा ज्ञानी होता. आणि ज्ञानी असल्यामुळं त्यांनी पूर्वीच जाणलं होतं की याच्याकडून रामकथा लिहिली जाणार आहे, म्हणून त्याचा उद्धार करण्यासाठी हे सगळं त्यांनी घडवून आणलेलं आहे. आणि त्याच्या भक्तीला अंकुर फुटला. आता वारुळाचं रूपक करताना तरी कसं केलं बघा. ज्याला नारद मुनी पुन्हा आले ना, त्याला संबंध अंगावर वारुळ चढलं होतं, म्हणजे त्याला भानच राहिलं नव्हतं. तो स्वतः ज्या ध्यानाला बसला होता तिथे स्वतःचा देहभान हरपलं होतं आणि त्याचा विदेही मुक्ती ज्याला आपण म्हणतो तशासारखा तो त्या वारुळात बसला होता. मग वारुळातून बाहेर काय पडतो, आत काहीतरी गेल्याशिवाय वारुळातून काही बाहेर पडतच नाही, हा सिद्धांतच आहे. ज्याला रामनाम आत गेलं त्याला विकार आणि विषय हे साप बाहेर पडले, असं स्वतः तिथे भाऊसाहेब महाराजांनी त्यांच्या पत्रात सांगितलेलं आहे. आणि इथे मग अशा प्रकारचे विकार ते गेल्यानंतर हा परिवर्तनाचा एक आलेख आपल्या डोळ्यासमोर दिसतो. आता इथे परिवर्तनाचा एक आलेख रामदास स्वामींनी कसा मांडला आहे बघा. पहिल्यांदा ते काय म्हणतात, वाल्या कोळी कोण होता, जीवघातकी भूमंडळी होता, जीवाचा घात करणारा होता. मग पुढं काय झालं, नारद भेटल्यानंतर देहाचे वारुळ झाले, याच देहाचं वारुळ झालं. आणि पुढं काय झालं, वारुळ असं वाल्मिक बोलत आहे, वाल्मी म्हणजे वारुळ. आणि हा वारुळातून जेव्हा प्रकटला तेव्हा तो ऋषीच्या तेजानं बाहेर आला, ऋषी म्हणून बाहेर आला. म्हणजे दुसरा जन्मसुद्धा त्याचा इतका श्रेष्ठ झाला की तो ऋषीचा अवतार झाला, देवाचं चरित्र लिहिणारा अवतार झाला असं म्हणतात. खरं खोटं आपल्याला काय माहिती नाही की रामाचं चरित्र हे वाल्मिकीने अगोदर लिहिलं आहे आणि त्याप्रमाणे रामाचा अवतार हा पुढं होत घडत गेलेला आहे. पण
त्या चरित्रकर्त्याप्रमाणे रामाला चालावं लागलेलं आहे. आपण काय लिहितो, काय मनुष्य घडला ते लिहितो. पण वाल्मिकीने असं केलं आहे की तो भविष्यवदला शतकोटी चरित्र रघु आवाज, त्याचं भविष्य त्याने अगोदरच सांगितलं आहे. इतका वाल्मिकी श्रेष्ठ होता. म्हणून तो वाल्मिकी ऋषी झाला. मग ते काय म्हणतात, धन्य वाल्मिकी ऋषेश्वर तयासी माझा नमस्कार. हा वाल्मिकी ऋषी आहे. म्हणजे किती मोठ्या पदाला गेला, ऋषीच्या कुळाला गेला. आता इथे वारुळ हा शब्द भाऊसाहेब महाराजांनी त्याचा अर्थ तोच केलेला आहे. आणि ज्या वेळेला मी ह्याची टिप्पणी करत होतो तेव्हा सोलापूरला शुभराय महाराज म्हणून होऊन गेले. तर त्यांचे गुरु हे थिमप्पा रामदासी, हे रामदासी संप्रदायाचे होते. म्हणून त्यांनी सगळ्या आपल्या अभंगात दास ही मुद्रा घेतलेली आहे. तर ते आदेश आणि आज्ञा अजूनही त्या ठिकाणी होतात. त्याची एक खूण सांगतो की इथे मुद्दाम सांगतो की ज्यावेळेला हे टिपण मी करीत होतो त्यावेळेला त्या शुभराय महाराजांनी त्यांच्या एका शिष्यिणीला कानात सांगितलं, ते काय करतायत, कशावर प्रवचन करणार आहेत. तर त्यांनी सांगितलं ते दासबोधावर प्रवचन करणार आहेत आणि वाल्मिकीचा समास त्यांनी घेतलेला आहे. त्यावेळेला त्यांनी सांगितलं, त्यांना सांगा वारुळ या शब्दाचा अर्थ सांगा मला. मग त्यांनी सांगितलेला अर्थ आणि महाराजांचा अर्थ एकच आहे. म्हणजे आत्माला पुढे आणखीन असं सांगायचं आहे, आत्मज्ञानी संत एक वाक्यतेनं बोलतात. ते काय म्हणाले माहिती आहे, त्यांना सांगा म्हणाले, वा म्हणजे वासनाहीन, रू म्हणजे ज्याचं मूळ रूप पालटलं, वाल्याचा वाल्मिकी झाला, आणि ळ म्हणजे जो वाटमाऱ्या करत होता त्याचं कुळ बदललं आणि तो ऋषिकुळात जन्माला आला. दुसरा जन्म काय झाला, ऋषिकुळाचा झाला. ह्याचा अर्थ वारुळ म्हणजे वाल्मिकी आहे असं त्याला सांगा म्हणाले. म्हणून मी तुम्हाला आज त्यांच्या सांगितलं. आता ही रामकथा कळली. आता इथे समर्थ म्हणतात, वाल्मिकीमुळे ही रामकथा आम्हाला कळली. हे आमच्यावर वाल्मिकीचे केवढे बहुथोर उपकार आहेत. आणि असे बहुथोर उपकार असल्यामुळं सर्व भक्त मंडळी रामकथा ऐकून काय झाली, अत्यंत आनंदित झाली. आता रामाचं चरित्र आपण का ऐकतो बघा. महाभारत वेगळं आहे, त्या जीवनातल्या सगळ्या गोष्टी येऊन जातात. पण रामायणामध्ये फक्त आदर्शवाद येतो. राम आदर्श, दशरथ आदर्श, ते कौशल्यावर त्या सगळ्या आदर्श माता, त्यानंतर स्वतः लक्ष्मण आदर्श. त्यातलं एकही पात्र आदर्शत्वाला सोडून नाही, त्याचं संबंध जीवनामध्ये आदर्श अशा प्रकारचं प्रवृत्तीचं रूप ज्या रामाच्या रूपानं प्रकटलेलं आहे ते सर्व भूमंडळामध्ये आपल्याला सुख. आपण काय म्हणतो, अरे तू आदर्श ठेव कुणाचा, दुर्योधनाचा ठेवू नकोस, तू कुणाचा ठेव, लक्ष्मणाचा ठेव, रामाचा ठेव, भरताचा ठेव. अहो गादी आपल्याकडे येत असताना जो भावाच्या नावाने करायला निघतो तो काय श्रेष्ठ असेल. आज बापाला मारून गादीवर बसणारी माणसं आहेत गादीसाठी, पैशासाठी, सत्तेसाठी. मग हे किती कुठल्या काळातले आदर्श आहेत. तर हे आदर्श होते म्हणून भारतवर्ष चाललेलं आहे. पुढे आपल्याला असं सांगायचं आहे की आपला काळ सार्थक केला. आता इथं बघा, काळ सार्थकमध्ये निळोबारायांच्या अभंगामध्ये काळ सार्थक केला त्याने धरला मनी विठ्ठल येतं आपल्या सकाळच्या अभंगात. आणि इथं समर्थही त्याच अशा प्रकारच्या आशयानं बोलतात, आपुला काळ सार्थक केला रघुनाथ कीर्तीमध्ये बुडाला, भूमंडळी उधळीला बहुत लोक. उधळीला म्हणजे उद्धार केला. तर आपल्याकडे आपण म्हणतो ना की जन्माला येऊन काय करायचं, तर जन्माला येऊन नराचा नारायण व्हायचं आहे. आपल्याला थोडी सुधारणा झाली तरी पुष्कळ आहे. सगळ्या याच जन्मात संबंध आपण मुक्त होऊ असं नाहीच आहे. गीतेचा सिद्धांत आहे, अनेक जन्म सतत घेत 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 तो येतो. आणि ज्या जन्मात तो गुरुला ओळखतो ना तिथून त्याच्या मुक्तीची खरी पावलं पुढे पडायला लागतात. तोपर्यंत नुसतं सत्संग मिळतो त्याचा, आणि त्या सत्संगात अनेक जन्म तो त्याच्याबरोबर चालत असतो. आणि मग पुढे ते म्हटलं आहे की नराचा नारायण म्हणजे जीवन सार्थकी केलं त्यांनी. मग काय केलं, काळ सार्थक केला त्याने. काळ म्हणजे आयुष्य.
आता हे आयुष्य म्हणजे जन्मापासून मृत्यूपर्यंत नव्हे, प्रत्येक तास, प्रत्येक मिनिट, प्रत्येक घटका गेली पळे गेली, तास वाजे ठणाला, त्यातली घटका. मग ती घटका कसं आहे, आजचा दिवस गेला की तो आजचा दिवस संपला. मग आजच्या दिवशी मला काय करायचं आहे हे जर आपण निश्चितपणे ठरवलं तर तो आजचा दिवस माझा कारणी लागतो. म्हणून काळ सार्थक केला त्याने, धरला मनी विठ्ठल जसं आहे तसं, जन्माला येऊन नराचा नारायण झाला, जीवन सार्थकी लावलं. मग हे कशामुळं होतं? 4 गोष्टीमुळं आपलं जीवन सार्थकी लागतं. पहिल्यांदा गुरु भेट झाली पाहिजे. आता आपण नशीबवान की आपल्याला गुरु भेटले म्हणून. आता काही लोक विचारतात आम्ही गुरु कुणाला करावं, कोणत्या गुरुवर विश्वास ठेवावा, असे गुरु सांगा. मग आम्ही त्यांना सांगतो असे गुरु आता मला हाताने दाखवता, बोट करून दाखवता येणार नाहीत, ही आमची मर्यादा आहे. खरे गुरु तुम्हाला शोधायचे असेल तर ज्यांनी नामस्मरण करून देव पाहून लोकांना देव दाखवला आणि जे समाधिस्थ होऊन चैतन्य रूपानं बसून राहिलेत, अजूनही आज्ञा देतात, आदेश देतात, ते सद्गुरू माना. त्यांच्या समाधीवर नाम घ्या. ती समाधी त्या गुरुनं आपल्याला उपदेश दिले म्हणून घ्या, तेच तुमचे सद्गुरू. मग त्याच्यात अनेक आहेत. आळंदी आहे, ज्ञानेश्वरी, ज्ञानदेवांच्या समाधीवर जा. गाणगापूर आहे, दत्त महाराजांच्या ठिकाणी जा. उमदी आहे, महाराजांच्या ठिकाणी जावा. इथे आहे, महाराजांच्या ठिकाणी या. का तर यांनी त्यांचा काळ सार्थक केलेला आहे. आता ते कुठल्या वयाचे आहेत आणि कुठल्या काळाचे आहेत? अनंत काळाचे होऊन बसलेत ते. यातले कुठले संत? सगळे संत हे चैतन्यावस्थेमध्ये बसलेत. तुम्ही फक्त त्यांच्याकडे जा. ज्या आंतरिक तळमळीनं जाल त्या तळमळीला त्यांच्याकडून कृपेचं उत्तर मिळालंच पाहिजे. हे त्यांचं मोठेपण आहे, हे जाणता येतं त्याच्यात. आणि मग ते म्हणते पहिल्यांदा गुरुभेट व्हायला हवी. मग तुम्ही देहाला असलेले गुरु शोधा, नाही तर संजीवन समाधी ज्यांची आहे त्यांच्याकडे जा. मग गुरुबोध प्राप्त व्हायला हवा. म्हणजे एक काय आहे, त्याला समर्थाने तर असं म्हटलं आहे की अनुग्रह हे परमार्थाचं प्रवेशद्वार आहे. अनुग्रह जर नसेल तर तुम्ही नामस्मरण करणार कशाचं? म्हणून गुरु पाहिजे. मग गुरुना साक्ष ठेवून तुम्ही नाम घेतलं तर ते नाम तुमचं खरं घेतलेलं नाम आहे. त्या 3 गोष्टी ते गुरु सांगतात. गुरु बदलू नका, नाम बदलू नका आणि संप्रदाय बदलू नका. मग गुरुदेव तर असं म्हणतात, या सर्वांच्या विषयी आपण अभिमानानं असावंच, पण जेव्हा आपलं पाऊल बाहेर पडतं तेव्हा सर्व संप्रदायाशी समन्वयाने राहा. हा खऱ्या परमार्थाचं हे श्रेयस आहे. खरं टोक तिथं आहे. मला यांचंही त्यांचंही आणि तेही, तो गुरु असो, ते तत्त्वज्ञान असो, ते ठिकाण असो, ते पवित्र आहे. इथं ज्ञानदेव झाले नाही म्हणून तिथं ज्ञानदेव नाहीत नाही काय असं नाही आहे. इथं हे ज्ञानदेव इथं 3 का 4 होतात ज्ञानदेव आहे तिथे. मग आपण त्यांना ओळखत नाही, हा आपला भाग असतो. म्हणून आपण अशा प्रकारच्या परंपरेतल्या सत्पुरुषांना हे ओळखलं पाहिजे. आणि सद्गुरू काय करतात? सद्गुरूंच्या ठिकाणी देण्याची गोष्ट असते आणि आपल्या ठिकाणी मागण्याची गोष्ट असते. आपण देवाला म्हणतो मला हे दे, ते दे, ते दे, तो देतो ना. पण तुम्ही कळवळ्यानं प्रार्थना करा. दत्त या शब्दाचा अर्थच तो आहे की ओंजळ अंतःकरणपूर्वक तळमळीनं करून जो देवाला जे काय मनातलं मागतो त्या तळमळीला अनुलक्षून देव त्याला देतो, तो दत्त. आपण काय मागतो? आपण असं म्हणतो का माझ्या जीवाचं कल्याण होते म्हणून? नाही. मग असं होईल जेव्हा ना, तेव्हा देव सगळंच कल्याण करतो. जीवाचं कल्याण केल्यावर बारकी बारकी कल्याणं कशाला मागायला हवीत? मला तर नेहमी असं वाटतं, देवापुढे उभं राहून देवापुढे एकच शब्द मागावा, देवा तुझी कृपा आमच्यावर असू दे. बस या कृपा या 2 शब्दामध्ये सगळं येतं. आणि देवाने कृपा केली तर काय द्यायचं राहतं? सगळंच दिलेलं आहे. म्हणून ते म्हणतात की अशा गुरुनी आम्हाला काय ज्ञान द्यावं? तर मी नेहमी असं म्हणतो, आपण गुरुकडे काय मागावं? हे सद्गुरू हो, आम्हाला ज्ञान द्या, आम्हाला भक्ती द्या आणि आम्हाला भाव द्या. या 3 गोष्टी एकत्रित जिथे होतात तिथेच आपल्यामध्ये परिवर्तनशीलता ही प्राप्त होते. मग याच्यामध्ये आता आपल्याकडे दासबोधाचा विचार सांगायचा. तर इथे मला 2 कीर्तन परंपरेच्या विषयी बोलायचं आहे. कारण ह्या संप्रदायानं कीर्तन परंपरा जपलेली आहे.
सर्वात अधिक जर उपदेश करून मनुष्य पालटत असेल तर तो कीर्तनाने पालटतो. कारण कीर्तन हे सोपेपणानं केलं जातं. तत्त्वज्ञान जरी सांगायचं तरी ते एका कथेच्या अनुषंगानं सांगितलेलं असतं. एखाद्या गोष्टीवर आपला विश्वास बसावा म्हणून प्रमाण दिलेलं असतं. ही सगळी गोष्ट उद्या मी प्रवचन म्हणून म्हणत बसलो, आत्मा अमर आहे, आत्मा अमर आहे, आत्मा तो कुठे मरत नाही, जळत नाही. लोक म्हणजे काय, तुम्हाला तर कळलं का? तर त्याच्याऐवजी हे कळेल की नाही, म्हणजे ज्ञान काय आहे, भक्ती काय आहे आणि भाव काय आहे. आमचा भावच नसेल तर देव काय देणार तुम्हाला? देव म्हणतो तू पंचपक्वान्नाचं ताट आणून ठेवलं तरी त्यातनं काय मला मिळत नाही, पण तुझा अहंकार सोड आणि तो भाव, शरण्य भाव जो आहे तो मला दे, त्याच्यात मी तृप्त आहे. अशा प्रकारची भूमिका त्यात मांडली गेलेली आहे. तर ही कीर्तन परंपरा हे या सगळ्या गोष्टींचं विशेषत्व आहे. आणि त्यामुळे आपल्या दासबोधामध्ये देखील आपल्या संप्रदायानं फक्त 3च गोष्टी महत्त्वाच्या मानलेल्या आहेत नवविधा भक्तीतले. एक म्हणजे पहिलं श्रवण. श्रवणाचे 2 अर्थ. सगळं सगळ्यांचं ऐका, पण खरं श्रवण म्हणजे गुरुनं दिलेलं नाम, ते खरं. त्याला मध्ये आहेत ना, श्रवणी पेरिले नयनी उगवले रंगचे, हां तसं आहे. ते श्रवणी पेरले त्यांनी, ते महत्त्वाचं आहे. दुसरं म्हणजे कीर्तन. कीर्तनामध्ये काय होतं? वक्ता श्रोता प्रसन्न होतो. का? तर त्याच्या मनात भाव येतो आणि तो साक्षात देवालाच उभा करतो कीर्तनामध्ये. आपण नामदेवांचं आख्यान लावता तेव्हा कोण असतो नामदेव? तुम्हीच नामदेव होऊन विठ्ठलाकडे बोलत असता, मागत असता आणि त्या संतांचं रूप तुम्हीच जगाला पटवून देत असता. त्यामुळे ही कीर्तन परंपरा फार थोर आहे. अशा या परंपरेचे पायीक असलेला हा संप्रदाय. त्यामुळं या नामस्मरणाला महत्त्व कसं की तिसरं म्हणजे साधन. श्रवण असेल, कीर्तन असेल आणि साधन असेल तरच सख्य भक्ती होते आणि त्याच्यासाठी दास्यत्व करावं लागतं. 5 गोष्टीमध्ये संप्रदाय संपला बोधाचा. या 5 गोष्टी आपल्याला प्राप्त झाल्या की आपल्याला सगळा दासबोध कळला. बरं, महाराजांनी दासबोधाचा अर्थ पुन्हा वेगळाच केलेला आहे. या शरीरामध्ये जे इंद्रियांचे दास होऊन राहिलेत त्यांना मी भक्तीचा बोध करून सांगितलं की याच्यापासून बाजूला व्हा आणि खऱ्या अर्थाचं दास्यत्व हे भगवंताचं करा. अशा प्रकारची भूमिका ते त्या ठिकाणी सांगतात. आणि त्यामुळे प्रवचन, कीर्तन, भजन हे आपण करतो, हे समाज प्रबोधनाचा अंग आहे. लोकांना सहजपणे सोपेपणानं त्यांना उपदेश करून त्यांना दुसऱ्या चांगल्या पंथाला लावणं याच्यासारखं पुण्य नाही. आणि ते कीर्तन काय. आणि या कीर्तन हे का महत्त्वाचं सांगितलं तर ह्या कीर्तन परंपरेचा आद्य कीर्तनकार नारद आहे. म्हणून त्या नारदाची गोष्ट इथं मी घेतली की हा तुमच्या आर्त कीर्तन परंपरेचा नारद ज्याप्रमाणे भक्ती, ज्ञान, वैराग्य यांचा उपदेश देतो, पण वैराग्याचा उपदेश देताना सुद्धा हळूवार सांगतो. अंगाला राग पाकसून तावाला ताळ 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 निघून तर तो प्रपंच गमावतो आणि परमार्थ लाभच राहतो. त्याच्याऐवजी आहे त्या स्थितीमध्ये तो शांतपणे राहून देवाचा तसंच आपल्या कर्माचा आणि आपल्या विद्येचा जर विचार करत असेल तर तो नक्कीच वाल्याचा वालाकुळी झाल्याशिवाय राहत नाही. ही गोष्ट त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आता कीर्तन या संस्थेमध्ये मी जो आलो त्यामागे मी नाना महाराजांना म्हणालो की तुम्ही बोलावलं की मी येतो याचं कारण असं की हे आपलं माहेरघर आहे. कारण आपल्या संप्रदायाचा मनुष्य जेव्हा एकमेकाला बोलावतो तेव्हा आंतरिक प्रेमाशिवाय दुसरं काहीही त्याच्या ठिकाणी नसतं. काय ते मला पैसा देणार की मी त्याला काय पैसा देणार आहे? नाही. आमच्याजवळ सत्ता नाही, काही नाही, आम्ही काहीच देऊ शकत नाही. पण प्रेम हा भक्तीचा मुख्य ठेवा आहे. नारद भक्तिसूत्रात दुसरं काय सांगितलं? प्रेम हीच भक्ती आहे सांगितलं. तसं प्रेम आहे. आणि या प्रेमाची एक खूण गाठ आपल्याला सांगतो. इथं सांगण्यात सांगतो, बाहेर सांगणार नाही. ज्या वेळेला अण्णा म्हणजे चंद्रशेखर महाराज यांचं निर्वाण झालं
त्याच्या 5व्या दिवशी मला पहाटे स्वप्न पडलं की अण्णा हसत हसत माझ्यासमोर आले आणि मला अंगात घालायला शर्ट दिला. त्यानंतर त्यांच्या खिशाला फाउंटन पेन होतं. ते कोणतं होतं माहिती आहे का? पूर्वी ते टोपण सोनेरी चकाकणारं होतं ना, तसं फाउंटन पेन होतं ते. आणि त्या ठिकाणी आपले गांधी जसं घड्याळ मोठं ना एक साखळीचं, तसं त्यांच्या शर्टाच्या गुंडीला साखळी होती आणि त्यातून ते घड्याळ त्यांनी बाहेर काढलं. आणि इतक्या प्रेमानं ते बघून हसत होते की या संप्रदायामध्ये मी या गोष्टी ऐकल्या की त्या महाराजांचं दर्शन होतं, पण स्वप्नात का होईना मला त्याचं दर्शन झालं. ही प्रेम गाठ या संप्रदायाशी माझी जुळून राहिलेली आहे. हाच त्याच्यातला एक मला मोठा प्रेमाचा धागा वाटतो आणि या दृष्टीनं मी या ठिकाणी आपल्यासमोर ही एक भक्तिसेवा सादर केली. आता या सगळ्या प्रवचन सेवाचा भावार्थ समर्थांच्या एका पदात आहे. ते पद आपल्यासमोर ठेवतो आणि प्रवचन सेवा थांबवतो. आता तरी जाय जाय जाय, आता तरी जाय जाय जाय, धरी सद्गुरूंचे पाय पाय पाय, धरी सद्गुरूंचे पाय पाय पाय. संकल्प विकल्प सोडून राहे, संकल्प विकल्प सोडून राहे, दृढ धरोनी पाय पाय पाय, दृढ धरोनी पाय पाय पाय. आता तरी जाय जाय जाय. सहस्त्र अन्याय जरित्वा केले, सहस्त्र अन्याय जरित्वा केले, कृपा करील गुरुमाय, कृपा करील गुरुमाय. इथे एक स्पष्ट करतो, पूर्वी याच्या ठिकाणी शब्द होता तो क्षमा करील गुरुमाय होता. तर त्याच्यामध्ये समर्थांच्या सज्जनगणावर निरूपणकाराने असं सांगितलं, समर्थांनी लिहिलाय तो कृपा करीलच आहे, पण काही लोक ते क्षमा करील गुरुराय म्हणायचे अन्यायाला. तर ते म्हणायचे सामान्य मनुष्य फक्त क्षमा करू शकतो, पण कृपा फक्त गुरुच करू शकतो. कृपा करील गुरुमाय, आता तरी जाय जाय जाय. नामस्मरण ज्या मुखी नाही, आ आ नामस्मरण ज्या मुखी नाही, त्याने वाचून काय काय काय. दोन अर्थ आहेत. तो वाचून तरी काय शाळा होणार आहे आणि तो जगून तरी काय शाळा होणार आहे, असे हे अर्थ समर्थांचे घेतलेले त्याच्यात. मग शेवटी ते म्हणतात, रामदास म्हणे नामस्मरणे, रामदास म्हणे नामस्मरणे, भिक्षा मागून खाय खाय खाय. भिक्षा कशाची? नामस्मरणाची. नामाची तू भिक्षा माग, देव तुला कृपा देईल. रामदास म्हणे नामस्मरणे, भिक्षा मागून खाय खाय खाय. आता तरी जाय जाय जाय, धरी सद्गुरूंचे पाय पाय पाय. आता तरी जाय जाय जाय. राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय. हा पण काढतो.
पुढं हे पुढे घेतो मी, हो मग तुम्ही उठा. हो हे धर रे.